हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोलवडचा नागपूर कृपा बघा नागेश भंडारी. तर आज आहे 8 तारीख, वार आहे मंगळवार आणि हनुमान जयंती आता फक्त 4-5 दिवसावर आहे, 12 तारखेवर. तर हनुमान जयंती निमित्ताने आम्ही दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आता बजरंगबलीची म्हणजे मारुतीरायाची मूर्ती आम्ही पेंटिंग करत असतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपणच पेंटिंग करणार आहोत. गाईज, आपण आता पोचलेलो आहोत मंदिरात. इथं शिवनगर चौदरपाड्याचं मंदिर आहे. पाहू शकता भव्य दिव्य अशी देवाची मूर्ती. तसेच मारुतीरायाच्या कृपा आशीर्वादाने आमच्या गावाचं देखील नाव खूप मोठं आहे. कुस्ती क्षेत्रामध्ये असो किंवा क्रिकेटमध्ये असो, आपण पाहू शकता कुस्ती क्षेत्रामध्ये तर आम्ही भरपूर असं नाव पहिल्यापासूनच कमवलेलं आहे. पाहू शकता. हा गाभारा आहे मंदिराचा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण पेंटिंग करायला आलेलो आहोत देवाची. पाहू शकता. काहीच पाहू शकता पूर्ण मंदिराची देखरेख आता तरी युवराजदादा वाकडे, तसेच गोरक्षदादा चौधरी आणि सर्व चौधरी तसेच वाकडे कुटुंबीय, तसेच पूर्ण शिवनगर चौदरपाडा यांच्यामार्फत होत असते. गाईज, सुसज्ज असं मंदिर आहे. मग देवाची आपण लगेचच पेंटिंग करायला सुरुवात करणार आहोत. आता मूर्ती वगैरे धुवून ठेवलेली आहे काल युवराजदादांनी. तर आता लगेच आपण बॉडी कलरसाठी आपण आता मिक्सिंग करत आहोत. कलर आणि बॉडी कलर करत आहोत. हो, वाईटमध्ये मिक्स करते आणि बॉडी कलर चालू आहे गाईज. आता आपण चेहऱ्याला देखील बॉडी पेंट लावत आहोत. पाहू शकता पूर्ण शेडिंग नंतर मूर्ती होईल, ते पण आपल्याला बघायला मिळेल.
आता पूर्ण मूर्तीला बॉडी कलर मारून झालेला आहे. देवाचा शेला आहे तो आता आपण शेला नाव काढलं तो आता पूर्ण शेला पिवळ्या कलरचा कलर वापरतो. पाहू शकता पूर्ण शेल्याला देखील पिवळा कलर आता लावून झालेला आहे. लगेचच आता आपण धोतर घेऊया. जो देवाचा धोतर आहे तो देखील आता फर्स्ट कोट झालेला आहे. तुम्ही पाहू शकता देवाचा धोतर. आता जो पायाखालचा दगड आहे देवाच्या पायाखालचा दगड आहे तो आता पेंट करत आहोत. गाईज कलर जो करत आहोत तो राक्षसासाठी. आता आपण पाहू शकता देवाच्या खाली जो राक्षस आहे त्याला पेंट होत आहे. काहीच पूर्ण फर्स्ट बेस कोट झालेला आहे मूर्तीचा. आणि आता आम्ही जात आहोत लंचला. तर आता लंच नंतरच आता आपण भेटूया.
गाईज पाहू शकता पूर्ण देवाचा आता फर्स्ट कोट झालेला आहे आणि लगेचच दादा पण आले. ते पाहू शकता तुम्ही युवराज दादा वाकडे यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही पूर्ण पेंटिंग करत असतो. हाय गाईज, शुभ प्रभात. तर आजचा आपला पेंटिंगचा दुसरा दिवस मारुतीरायाच्या. तर गाईज पहिला दिवस आपण पूर्ण मारुतीरायाला पूर्ण पेंट केलेला आहे आणि आता आपण पूर्ण सेटिंग आणि बारीक काम आहे तो आता करूया, आखणे वगैरे. तर गाईज कंटिन्यू राहा, पाहत राहा. कलर पण आता पूर्णपणे सुकलेला आहे आणि आता आपल्याला लगेचच डिझाईन करायला हरकत नाही आहे, सेटिंग करायला हरकत नाही आहे. तर गाईज जो बजरंगबलीचा पहिला शस्त्र आहे गदा, तो गद्याला आपण आता डिझाईन केलेला. पाहू शकता छोटं छोटं काम आहे आणि ते पूर्ण केलेलं आहे. आणि तसेच आता पूर्ण बॉडीची सेटिंग आता बाकी आहे फक्त, आणि आखणी आणि बॉडीची सेटिंग आता लंचनंतरच करूया. तर गाईज आता पूर्ण मूर्तीचं जे आपला चेहरा आहे किंवा बॉडी आहे पूर्ण आता सेटिंग चालू आहे, आपण पाहू शकता.
पाहू शकता कशी सेडिंग आहे. आणि लगेचच आपण पूर्ण बॉडीला आता सेडिंग करत आहोत. गाईज पाहू शकता पूर्ण सेडिंग चालू आहे. आणि लगेचच आपण आता त्याला मूर्तीला लगेच आता आपण आखणी देखील करत आहोत सुकल्यानंतर. गाईज आता मूर्तीची पूर्ण सेडिंग बॉडी सेडिंग झालेली आहे आणि लगेच आता आपण आखणीला सुरुवात करणार आहोत. गाईज आता आपण पाहू शकता लगेच आता देवाची आपण आखणी चालू करणार आहोत.
काहीच पाहू शकता पूर्ण अशी मूर्तीला पेंट झालेला आहे आणि पूर्ण साजरीकरण आपण पाहू शकला. एकदम मस्त असा पेंट लागलेला आहे. हे मंदिर आमच्या शिवनगर चौदरपाड्या गावामध्ये आहे आणि अशी कुठे मूर्ती आपल्याला पाहावयास मिळाली तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पूर्ण पंचक्रोशीमध्ये अशी मूर्ती नाही आहे.